नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती मी भूषणदूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपले संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचे अनेक डिस्कशन्सचे व्हिडिओ तुम्हाला टेस्ट सिरीजचे येत असतीलच आपल्या YouTube चॅनलवरती हे सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तसेच या ज्या भूषणदूत अकॅडमीच्या टेस्ट सिरीज आहेत ओके, त्याला महाराष्ट्रभरातनं अनेक विद्यार्थ्यांनी फार चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे धन्यवाद मानतो। तर काही विद्यार्थ्यांची मित्रांनो डिमांड येत होती की थोडंफार अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा पाठ कसा काउंटर करायचा या पेपरमध्ये, याच्याबद्दल काहीतरी आम्हाला मार्गदर्शन मिळालं पाहिजे, काहीतरी आपल्याला गायडन्स मिळालं पाहिजे। तर त्याच्याबद्दल हे मी तुमच्यासाठी डिस्कशन्स आणि हा जो पेपर आहे हा घेऊन आलेलो आहे। तर आपलं आजचं जे डिस्कशन आहे की पुढील 20 दिवसांचं आपलं नियोजन काय असलं पाहिजे, तसं खरं तर आता 17-18 दिवसच आपल्याला एक्झाम मध्ये उरलेले आहेत। यूज टू समजा 2 दिवस आधी मला बनवायचं होतं म्हणून मी असं पोस्टर बनवून घेतलं होतं, पण थोडं काही कारणास्तव झालं नाही, त्यांनी काय फरक पडत नाही। ओके, इथे सगळ्यात पहिले की आपलं भूषणदूत अकॅडमी जी आहे याचा हे जे YouTube चॅनल आहे आणि हे जे टेलिग्राम चॅनल आहे याला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचंय। तसंच भूषणदूत अकॅडमी नावानेच आपण एक आपलं ऍप सुद्धा चालू केलेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण नोट्स वगैरे आता पाठवतोय, आपल्या बॅचेस वगैरे त्याच्यावरती स्टार्ट होणार आहे, तर तो ऍप सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या पार्ट बद्दल थोडं आपण डिस्कशन करून घेऊयात। आतापर्यंत जर का आपण बघितलं असेल तर टोटल ओव्हरऑल अंकगणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिक हा जो काही कंबाईन परीक्षा आहे ही याच्यावरती किती प्रश्न येतात? 15 प्रश्न। आतापर्यंत आपले टोटल 4 वर्षी पेपर झाले, 2017 ची प्रिलिम्स, 2018, 2019 आणि 2020। ही 2020 ची प्रिलिम्स जी की 2021 च्या सप्टेंबर मध्ये झाली होती ना आता, ज्याचा सध्या चाललेला आहे निकाल आला होता, त्याची थर्ड की पण आलेली आहे, पण त्यानंतर पुन्हा हे झालंय काही त्याचा इश्यू चाललाय, तर लवकरच त्याचा निकाल सुद्धा लागेलच। ओके, 17, 18, 19 आणि 20 याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये एक कॉन्स्टंट आहे बघा, हा राज्यसेवा परीक्षेमध्ये स्ट्रॅटेजी आणि या स्ट्रॅटेजीमध्ये फरक काय असतो हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे। तर 17, 18, 19 आणि 20 हे टोटल 4 वर्ष संयुक्त परीक्षेची पेपर झालेले आहेत। यापैकी प्रत्येक पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेवरती 15 प्रश्न आलेले आहेत। राज्यसेवेमध्ये किती येतात? 25 प्रश्न येतात। याच्यामध्ये दरवर्षी किती प्रश्न आलेले आहेत? 15 प्रश्न। एक कॉन्स्टंट रेशो आपण लक्षात ठेवायचा की आयोगामध्ये 15 गुणिले 6 विषय किती प्रश्न होतात रे? 15 सक 90, बरोबर ना? 90 प्रश्न आणि पॉलिटीवरती 10 प्रश्न, हे 10 असे टोटल 100 प्रश्न असतात। ओके, तर हा एक सब्जेक्ट म्हणजे काय? पॉलिटी। आणि बाकीचे 6 सब्जेक्ट म्हणजे कोणते कोणते? तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे, चालू घडामोडी आहे, अर्थव्यवस्था आहे, त्याच्यानंतर मग इतिहास आहे, त्यानंतर मग भूगोल आहे आणि त्यानंतर काय? विज्ञान आहे। ओके, तर हे 6 विषय प्रत्येक 15 प्रश्नांना आणि त्यामध्ये आणि फक्त एक पॉलिटी 10 प्रश्न, असा एक कॉन्स्टंट रेशो जो आहे तो आयोगाने मेंटेन ठेवला आहे मागच्या टोटल 4 वर्षापासून। तर आता याच्यामध्ये पण आपण जर का बघितलं तर बुद्धिमत्ता आणि अंकगणित, रिझनिंग आणि मॅथ्स, ओके, तर आपण अंकगणित ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण मॅथ्स म्हणतो आणि बुद्धिमत्ता त्याला आपण रिझनिंग म्हणतो। या दोघांमध्ये किती किती प्रश्न आले त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला कळायला पाहिजे। 2017 मध्ये अंकगणितावरती एक सुद्धा प्रश्न आला नाही आणि 15 चे 15 प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती आलेत, ऑल 15 क्वेश्चन्स। 2018 मध्ये 3 प्रश्न आलेत अंकगणितावरती आणि 12 प्रश्न आलेत बुद्धिमत्तेवरती। 2019 मध्ये 5 प्रश्न आलेत गणितावरती आणि 10 प्रश्न आले बुद्धिमत्तेवरती। तर 2020 मध्ये 6 प्रश्न आले अंकगणितावरती आणि जवळपास 9 प्रश्न आले बुद्धिमत्तेवरती। आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं याचा अर्थ काय की आपण एक ओव्हरऑल ऍव्हरेज रेंज जर का काढली तर जवळपास आपण म्हणू शकतो की 10 ते 12 प्रश्न जे आहेत हे बुद्धिमत्तेवरती येतात या परीक्षेमध्ये, वेळेस 3 ते 5 एक वर्षी 6 पण आले, पण एक ऍव्हरेज आपण जर का पाडलं, कारण यावर्षी 0 सुद्धा आलेले आहेत, 3 ते 5 प्रश्न जे ते अंकगणितावरती आलेले आहेत। मग पहिला महत्वाचा मुद्दा की तुमच्या अभ्यासाची ही पहिली प्रायोरिटी जी काही आहे ती रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता असली पाहिजे तुमच्या वेळेचा। आता येणारे जे काही दिवस आहेत त्यामुळे 2/3 ऑफ दी पार्ट जो आहे
तुमचा जो काही तुम्ही 2-3 तास आता दररोज दिले पाहिजेत अंकगणित बुद्धिमत्तेला. सहसा जीएसचा अभ्यास आपण खूप जास्त करतो, अंकगणिताला पाहिजे तेवढा वेळ आपण देत नाही. पण आता आता तयारी करत असताना, कारण शेवटच्या दिवसांमध्ये फार मोठं तुमचं जे काही वेळ आहे तो थोडाफार 2 ते 3 तास तुम्ही अंकगणित बुद्धिमत्तेला द्या. ओके, तर कारण हा फार मोठा गेम चेंजर पार्ट आहे. हे मी सुद्धा मानतो की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा जो काही पार्ट आहे तो पेपर अटेम्प्ट करताना सगळ्यात शेवटीच घ्यायचा आहे. याचं कारण काय, कारण अंकगणित बुद्धिमत्ता जर का तुम्ही दरवर्षी पेपर अनालिसिस केले 2017 पासून ते 2020 पर्यंतचे, एव्हरी इयर काही ना काही पॅटर्न चेंज आहे. तुम्ही प्री डिटरमाइंड माइंडसेटच्या सेटअपनी जाऊ शकत नाही पेपरमध्ये. त्याच्यामुळे पेपर कसा येईल याची शाश्वती नाही. खूपदा लेंदीर पेपर आला आणि तुम्ही अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये जास्त गुंतून गेले तर त्या 15 प्रश्नासाठी तुमचे 15-20 मिनिटं जर का खर्च झाले तर पूर्ण लोड तुमचा उरलेल्या पाठवरती येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला उरलेले 85 प्रश्न सोडवताना फक्त तुमच्या हातामध्ये जी आहेत फक्त 40 ते 45 मिनिटं जर का राहिली तर त्यामुळे आणखी थोडा प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होऊ शकतो. तर त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की पहिले पूर्ण जीएस जो आहे तो पूर्ण 85 प्रश्नाचे काही जीएसचे ते अनालिसिस करून घ्या, पूर्ण सोडून घ्या त्याच्यामध्ये. त्यानंतरच तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्तेच्या पाठवरती यायचं आहे. कारण काय, कारण 2017ला पेपर जो आहे तो फार सोपा आलेला. 2017 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा पाठ हा सगळ्यात सोपा पाठ होता. म्हणून अनेक लोक असं सुद्धा करतात. मी काय म्हटलं, मी सगळ्यात शेवटी घ्या असं म्हटलंय, पण याला स्किप करण्याचा विचार करू नका. ज्याने अंकगणित बुद्धिमत्ता स्किप करायचं. आणि विद्यार्थी विचारतात की कोणते कोणते टॉपिक्स महत्त्वपूर्ण आहेत, मी थोडे डिस्कस करणार आहे, पण त्याच्यावरतीच प्रश्न येतील की तेवढेच करून जातो असं नाहीये. पूर्ण पाठ करून जा, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल. ओके, जो पूर्ण पाठ जो आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा तो तुम्हाला करून जायचा आहे. ओके, 2017ला आपण जर का बघितलं तर 15 पैकी तुम्ही 13 प्रश्न तरी इझिली अटेम्प्ट करू शकता. 2013 किती प्रश्न? 13 प्रश्न. 2018 मध्ये जर का आपण बघितलं तर आता इथे 10 ते 11 प्रश्न. आणि 2019ला आणखी टफ होतं, 7 ते 8 प्रश्न. 2020ला थोडं मॉडरेट होतं, 9 ते 10 प्रश्न. म्हणजे आपण याच्यावरती दरवर्षी काही ना काही पॅटर्न मध्ये सुद्धा चेंज आहे. दरवर्षी याचं अनालिसिस करताना काही गोष्टी सुद्धा आहेत की त्या कमी जास्त होत राहतात. मग नेमकं जेव्हा जेव्हा तुमच्या हातामध्ये पेपर येतो तर कोणता प्रश्न सोडवायचा आणि कोणता प्रश्न नाही सोडवायचा हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जेव्हा पेपर तुमच्या हातामध्ये येतो तेव्हा पहिले तर जीएसचा पार्ट तुम्ही सोडून घ्या. त्यानंतरच गणित बुद्धिमत्तेचा पार्ट, फक्त एकदा गणित बुद्धिमत्तेला ओव्हरलुक करून घ्यायचं की नेमका गणित बुद्धिमत्तेचा पार्ट जो काही आहे या पेपरमध्ये तो अवघड विचारण्यात आलेला आहे की इझी विचारण्यात आलेला आहे, इतकं तरी आपलं अनालिसिस जे आहे ते झालेलं असलं पाहिजे. तर हे जर अनालिसिस केलं तर आता बघा आपण 2018चा पेपर घेऊ की जो एक मॉडरेट काठीण्य पातळीचा मानल्यात येतो. तर आता बघा पहिला आता प्रश्न आपण समजा प्रश्न क्रमांक 86 ते 100 सहसा गणित बुद्धिमत्ता असतं. आता वाय आणि झेडची किंमत काढायची आपल्याला. याच्यामध्ये वाय आणि झेडची काय किंमत आहे. आता सहसा असे जे काही उदाहरण आहेत खूपदा सोपे सुद्धा असतात, कधी कधी कठीण सुद्धा असतात, आपल्याला सांगता येत नाही, पण आपण याला ट्राय तर नक्की देऊ. तर म्हणून याला टिक करून घ्यायचं पहिले. त्यानंतर बघा आता घना फासेवरती सोपा प्रश्न आहे पण लेंथ खूप जास्त, याला वेळ लागू शकतो ना. कारण आपल्याला एक्झामिनेशन्स मध्ये हाच तर फरक आहे. राज्यसेवेत जर आलं तर मी म्हटलं तर पहिले सोडवा, कारण राज्यसेवेमध्ये एका प्रश्नाला तुम्हाला 1.5 मिनिटं आहेत, परंतु इथे किती मिनिटं आहेत? 1 तास आणि 100 प्रश्न, 36 सेकंद आहेत एका प्रश्नाला आपल्याला. तुम्ही थोडा जर का टाइम सेव्ह केला तरी तुम्ही जास्तीत जास्त 1 मिनिट देऊ शकता जर का तुम्ही जास्त टाइम सेव्ह केला तर. म्हणजे आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे तुम्हाला याला जास्त वेळ देता येणं शक्य नाहीये. म्हणून या पार्टला जेव्हा जिथे खूप जास्त कंटेंट दिलेला असतो हा वेळ जाऊ शकतो, म्हणून याला आपण नंतर घेऊयात. आता बघा अशीच जर आपण बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की पालसदृश्य प्राणी आहे, त्याची मापणे आहेत. मी 2000 मला वाटतं 17चं विश्लेषण टाकलेलंच आहे. 18 आणि 19चं पूर्ण विश्लेषण जे आहे ते मी 1-2 दिवसातच तुमचं पूर्णतः घेऊन घेणार आहे. डोंट वरी. ओके, त्या पेपर्सचे आपण विश्लेषण घेऊन घेऊयात आणि त्यातनं तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे उदाहरणं कसे सोडवायचे याची आयडिया आली पाहिजे. तर बघा आता हा बघितला आपण पालसदृश्य याचा हे आहे. तर जर का तुम्हाला याचा फॉर्म्युला माहिती असेल की याला कसं सोडवायचं बरोबर आहे ना, तर तुम्ही त्याला लवकरात लवकर सोडवू शकता. तर ही ज्याची शेपटी आहे, तोंड आहे वगैरे वगैरे काहीतरी आहे. तर तुम्हाला जर का पॅटर्न पाहिलेला असेल तुम्ही तर याला टिक करा. आणि जर का कधी पाहिलाच नसेल याच्या आधी तर काय करा, नंतर सोडवायला करा. या सिरीज याला आपण वेळ देऊ शकतो. यू कॅन टिक दॅट. हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण, सुजाता या 7 उमेदवारांनी वेगवेगळ्या 1 ते 7 पॅनल कडून मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. बरोबर आहे. पॅनलचा क्रम असा असेलच असं नाहीये, असं काहीतरी दिलंय. मला खूप जास्त वेळ जातोय वाचायला, हे ते याची मुलाखत कोण घेईल इतका वेळ आपल्याकडे नाहीये, आपण नंतर बघूयात. आता हे बघा हा थोडा लेंदीर पार्ट आहे, पण हा जो पार्ट येतो कोणत्या टॉपिक मध्ये, रूटचा नेटवर्क डायग्राम. ओके, तर याच्यामध्ये फक्त तुम्ही मुद्दा जर का वाचला, एखाद्या 2 गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केला तुम्ही उत्तर काढू शकता. याला पण टिक करायचंय. अगेन सरासरी हो सोडू शकतो. अगेन इन्सर्टिंग सिलेक्टेड हा सुद्धा सोडू शकतो.
हा सुद्धा अटेंड करू शकतो. हा सुद्धा, आता चुकीचे बरोबर किती माहित नाही पण आपण अटेंड करू शकतो ना. हे लहान प्रश्न आहेत, हा पण आपण ट्राय करू शकतो. सो वी कॅन ट्राय दिस. हा कोडिंग डिकोडिंग वरती आधारित आहे. आता ही मोठी हे माहिती आहे, याचं आपल्याला थोडंफार हे करा. कोणत्या बहिणी, तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी किती वाजता एकत्र राहतील, ठीक आहे, घरी एकत्र असतात, हे पण आपण अटेंड करू शकतो. आता बघा 100वा प्रश्न खूप जास्त लेंथी आहे. लेंथ काय खूप जास्त आहे. ABCD एक सदस्य आहे, 2 जोडपी आहे, प्रत्येकजण केळू, चिकू, अननस, अंजीर असं काहीतरी फळांची सुद्धा नावं आहेत. बघा याच्यामध्ये काय व्यक्ती, त्यांचं ब्लड रिलेशन काय आणि त्यांचं आवडतं फळ काय, इतका जास्त याच्यामध्ये डेटा दिलेला आहे. म्हणून हा सोडवायला आपल्याला वेळ नाहीये. म्हणून असं तुम्ही थोडं 1 मिनिट देऊन या सगळ्या पेपरला अनालिसिस करू शकता. ओके, आता नेमकं येणाऱ्या 20 पेपरमध्ये कसं सोडवायचं वगैरे या गोष्टी झालेल्या आहेत. आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे पेपरचं, या बाबतीबद्दल आपण थोडं खार आता डिस्कस करूयात की कोणते कोणते टॉपिक्स तुम्हाला अटेंड करायचे, कोणते महत्त्वपूर्ण राहतील. एक तर नेमकं मित्रांनो एक पार्ट आहे, आपण जर का बघितलं तर रिझनिंग आता पहिले बोलणार आहे. तर रिझनिंगला किती प्रश्न येतात, 10 ते 12. या 10 ते 12 पैकी जवळपास 3 ते 4 प्रश्न हे क्रिटिकल रिझनिंग वरती येतात. सो 3 to 4 क्वेश्चन्स आर ऑन क्रिटिकल रिझनिंग. मग क्रिटिकल रिझनिंग मध्ये कोणते कोणते आहेत, सिलॉजिझम्स आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स आहेत, स्टेटमेंट अँड अझम्पशन्स आहेत, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आहे, कोर्स ऑफ ऍक्शन किंवा कृतिक्रम आलेला होता प्रश्न 2020च्या राज्य संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये की कोणता योग्य कृतिक्रम असेल. देन काय होतं, विधाने, निष्कर्ष आणि अनुमाने, स्टेटमेंट अझम्पशन काय, कोणतं गृहीतक योग्य आहे. तर जे पॅसेज बेस्ड प्रश्न असतात दरवर्षी बघा, अनेक लोकांना वाटतं की माझं रिझनिंग खूप चांगलं आहे, पण रिझनिंगच्या नावाखाली तुम्ही फक्त साधे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले असतात. म्हणजे कोणते कोणते नातेसंबंध झालं, संख्यामाला, अक्षरमाला झालं, सांकेतिक भाषा आहेत, ओके, खरे बोलतो खोटे बोलते, हे टॉपिक तर आहेतच. कूट प्रश्न पद्धतीचे झालेले असतील, उत्तरेकडे गेला, दक्षिणेकडे गेला, दिशा आणि अंतर, पण त्याच्यासोबतच 3 ते 4 प्रश्न ज्या टॉपिकवरती विचारण्यात येतात. म्हणजे बघा असा मोठा पॅसेज, हा राज्यसेवेचा तसा बघितला प्रश्न आहे, असा मोठा पॅसेज असतो. मग विधानाच्या भूमिकेच्या विसंगत पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, असे काहीतरी प्रश्न तुमचे जे काही एक्झामिनेशन्स मध्ये असतात, तर याला म्हणतात क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न. एक पॅसेज आणि एक प्रश्न, असे अनेक प्रश्न आपल्याला संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये येतात. मागच्या 2019 पासून विचारायला सुरुवात झाली आणि 20 ला सुद्धा हा पॅटर्न जो आहे तो कंटिन्यू राहिला. नेमकं तुम्हाला दाखवून देतो क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न कोणते आहेत. तुम्ही सोडून सुद्धा घेणार आहेत हे प्रश्न तुमचे येणाऱ्या आपल्या डिस्कशन्स मध्ये. तर आपले याला हे बघा, आता हा काही प्रश्न आलेला आहे. एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 वयोगट आहे, काहीतरी दिलेलं आहे. युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. सो हा जो काही युक्तिवाद आहे याची जी काही त्रुटी आहे, त्रुटी व्यक्त करणारा पर्याय कोणता आहे. सर्वात चांगल्या प्रकारे त्रुटी म्हणजेच काय की त्या मुद्द्याला अपोज करायचं आपल्याला. तर आपल्याला मुद्द्याला काय करायचं आहे, आपल्याला मुद्द्याला अपोज करायचं. तर त्रुटी दर्शवणारा काय आपल्याला पर्याय निवडायचा आहे. ओके, कळलं प्रत्येकाला. हा, तर ह्या टाइपचे जे काही प्रश्न आहेत याला म्हणतात आपण क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न. तर आपण क्रिटिकल रिझनिंग हा फार महत्वपूर्ण पार्ट आहे. म्हणून याचे जे काही आयोगाचे आतापर्यंत आलेले जे काही एक्झाम्पल्स आहेत, ओके, ते तुम्ही करून घ्या. ओके, तुम्हाला माहिती असेल की आता राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये मी जे अनालिसिस क्रिटिकल रिझनिंग सांगितले होते 6 प्रश्न आले राज्यसेवेमध्ये. 6 पैकी 5 प्रश्न मी जे उत्तर सांगितले तेच योग्य आहेत. ओके, आणि टोटल 75 प्रश्न जे काही आपण गणित बुद्धिबळ डिस्कस केले होते डिसिजन मेकिंग सोडून, तर 75 पैकी 72 प्रश्न आयोगाच्या कीनुसार आपले मॅच होत आहेत. ओके, हे काही पाठ थोपटून घेत नाही पण तुम्हाला सांगतोय. तर हा पाठ नक्की करून जायचा आहे तुम्हाला. विधाने आणि युक्तिवाद, विधाने आणि गृहीतके, विधाने, निष्कर्ष आणि अनुमाने, विधाने आणि काय कृतिक्रम, कोणता योग्य कृतिक्रम काय, कॉज अँड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, ॲझर्शन्स अँड दी रिझन्स म्हणतो. देन सिलॉजिझम्स सुद्धा पाठ याच्यामध्ये येतो. सिलॉजिझम म्हणजे काय, सर्व अतिउंट आहेत, सर्व मांजर माकड आहेत, काही हे ते आहेत, काही हे नाहीत, आणि मग त्याच्यावर कोणता निष्कर्ष योग्य असेल तर याला काय म्हणतो आपण सिलॉजिझम्स. ओके, त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके, तर ह्या टाइपचे जे काही विधानं जी आहेत ती तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायची आहेत. सो हे एक्झाम्पल्स जे आहेत ती फार प्रचंड महत्वपूर्ण अशी उदाहरणं आहेत. सो 3 ते 4 प्रश्न याच्यावरती येतील. उरलेले जे काही 7-8 प्रश्न जे काही आहेत ते मेंटल ॲबिलिटी वरती येतील. तर मेंटल ॲबिलिटी जो काही पार्ट आहे रेग्युलर आपली रिझनिंग आहे. मग याच्यामध्ये महत्वपूर्ण कोणते कोणते, संख्यामाला, अक्षरमाला. राज्यसेवेत हा पाठ महत्वपूर्ण नाही, राज्यसेवेसाठी महत्वपूर्ण नाहीये. सिरीज अॅनालॉजी अँड दी क्लासिफिकेशन. तर सिरीज अॅनालॉजी म्हणजे काय, संख्यामाला आणि अक्षरमाला 3, 5, 7. परंतु कंबाईंड मध्ये हा फार महत्वपूर्ण पाठ आहे. कंबाईंड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सिरीज अॅनालॉजी, अॅनालॉजी म्हणजे काय, 3 9 तर 15
किती असा हा जो सिम्बॉल आहे ना हा म्हणजे एनालॉजी. क्लासिफिकेशन म्हणजे काय, विसंगत पर्याय निवडायचा, विसंगती. सिरीज म्हणजे काय, संख्यामाला आणि अक्षरमाला. बघितलं 3, 5, 7 नंतरचा नेक्स्ट नंबर कोणता येईल या टाइपचे जे काही प्रश्न आहेत त्याला आपण काय म्हणतो, संख्यामाला आणि अक्षरमाला. कोडिंग आणि डिकोडिंग ज्याला आपण काय म्हणतो, सांकेतिक भाषा. कोड करणं आणि डिकोड करणं, सो याला आपण म्हणतो सांकेतिक भाषा. कंपॅरिझन्स, तुलना, हा याच्यापेक्षा उंच आहे तो त्याच्यापेक्षा लहान आहे. रँकिंग अँड अरेंजमेंट, रँकिंग म्हणजे काय, क्रमांक, याचा क्रमांक समोर इतका आहे पाठीमागून तितका आहे तर त्या ओळीमध्ये एकूण किती व्यक्ती असतील अशी उदाहरणं. अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो बैठक व्यवस्था. मागच्या प्रश्न आलेला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, गणितीय क्रिया आधी यायचे पण इनइक्वालिटीज आजही येतो. आता येणं बंद झालं, अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार थोडं कमी झाले, पण इनइक्वालिटीज अजूनही येते. इनइक्वालिटी म्हणजे काय, हा ग्रेटर दॅन च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान, मोठा किंवा समान. P@Q म्हणजे हा Q, P हा Q पेक्षा मोठा नाही आणि समानही नाही. असे उदाहरण तुम्हाला जे त्याला म्हणतो आपण इनइक्वालिटीज. ब्लड रिलेशन, नातेसंबंध फार महत्वाचं. म्हणजे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकच महत्वाचा आहे, असं आपण काही स्किप करत नाही, करू शकत नाही. ब्लड रिलेशन म्हणजे काय, नातेसंबंध, याच्यावरती दरवर्षी प्रश्न असतो, हा याचा हा येतो, त्याचा तो येतो, त्याचा कोण लागतो. डायरेक्शन्स अँड डिस्टन्सेस, उत्तरेकडे गेला, नंतर दक्षिणेकडे गेला, पूर्वेकडे गेला, पश्चिमेकडे गेला, असं काही उदाहरण असतात. डायरेक्शन डिस्टन्स टेस्ट. लॉजिकल वेन डायग्राम, वेन आकृत्या. वेन आकृती आता जास्त एखादी वेळेस डायग्राम येते, समजा दरवेळेस तर काही येत नाही, पण एखाद्या वर्षी डायग्राम 3-4 वर्षात आलेली आहे. राज्यसेवेत वेन आकृतीवरती आजपर्यंत एक सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला नाहीये, पण कंबाईन मध्ये मला वाटतं 1 किंवा 2 एखाद्या वेळेस प्रश्न आलेला आहे. तर आणि वेन आकृत्या फक्त इथेच महत्वाच्या नाही, वेन आकृत्यांचं अप्लिकेशन पूर्णतः जे काही आहे ते कशामध्ये आहे, सिरीज या टॉपिक मध्ये. कशामध्ये आहे, सिरीज मध्ये. नेक्स्ट आपण जर बघितलं कॅलेंडर, कालमापन, क्लॉक्स घड्याळ. टेक्निकल फार मोठे कॅल्क्युलेशन्स आहेत दोन्ही टॉपिक्स मध्ये. जर का वेळ कमी असेल तर असे टाइपचे टॉपिक्स जास्त अटेम्प्ट करायचे नाही. यामध्ये सुद्धा 2 कॅटेगरी आहेत, एक टेक्निकल कॅल्क्युलेशन्स आहेत की जे फॉर्म्युला टाकून येऊन जातात, काही जनरल कॅल्क्युलेशन्स आहेत. घड्याळ पुढे गेलं मागे गेलं इतक्या सेकंदात इतक्याने पुढे जातो, इतक्या किती वेळ दाखवणार, ही जनरल एक्झाम्पल्स आहे. टेक्निकल म्हणजे काय की तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये नेहमी अँगल फ्रेम होत असतात, तर ते अँगल सोडणं तुम्हाला उदाहरण सोडवायचे असतात, त्याला आपण काय म्हणतो, क्लॉक्स म्हणतो. ओके. इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर, गाळलेली संख्या किंवा काय अक्षर शोधणे. कधी संख्या तुम्हाला दिलेली आहे की कधी हे आहे, त्याची संख्येतलं काय एक अक्षर म्हणजेच काय, याच्यामध्ये बघा असा तो तुम्हाला हे दिलेला असतो. आणि यामध्ये कधी संख्या असते किंवा सर्कल असतात, एखादी संख्या मिसिंग असते, ती हे हा टॉपिक फार महत्वाचा आहे कम्पेअर टू कॅलेंडर क्लॉक्स मध्ये. नेक्स्ट बायनॉलॉजी, हा खरे आणि खोटे प्रचंड महत्वपूर्ण, ठाटवाट करून जायचं आहे, खरे खोटे. क्लॉक्स कॅलेंडर 2 वर्षात एखादं उदाहरण येतं. मागच्या वर्षी कदाचित आलं नव्हतं ना, तर यंदा यावर्षी येऊ शकतं एखाद्यापैकी. पण जो फार महत्वपूर्ण टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, बायनॉलॉजी म्हणजे खरे आणि खोटे. ज्याचे ते म्हणतात दरवर्षी प्रश्न असतोच, परंतु यंदाच्या राज्यसेवेत आला नाही आणि मागच्या कंबाईन मध्ये पण आला नाही, म्हणून शाश्वती खूप जास्त आहे की यंदा याच्यावरती प्रश्न असेल म्हणून. मशीन इनपुट आउटपुट आता काही सहसा येत नाही, त्याच्यावरती प्रश्न कंबाईनला कधीच आलेला नाहीये, पण राज्यसेवेत येत होता. पझल्स, पझल्स महत्वाचे आहेत. पझल्स असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, याच्यावरती प्रश्न येतात. पण तुम्हाला मी सांगितलंय की आपल्याकडे फक्त 36 सेकंद आहे. 36 सेकंद मध्ये 8 व्यक्ती, त्यांची 8 गावं आणि त्यांची 8 प्रोफेशन्स हे लिंकअप करणं, त्याच्या 8 कंपन्या हे लिंकअप करणं शक्य नाहीये. म्हणून आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं, पझल येते खरी, पण आपल्याला काही गोष्टी आहेत की त्या स्किप करायच्या असतात एक्झाम मध्ये. म्हणून कंबाईन मध्ये 8 माणसं फक्त 4-5 व्यक्तीपर्यंत पझल आली असेल तर ती अटेंड करत बसायची, नाहीतर वेळ घालत बसायचा नाही. नॉन रोल रिझनिंग, आकृत्यांवर आधारित प्रश्न, फोल्ड अनफोल्डचे प्रश्न जे काही असतात, आकृत्यांवर आधारितचे प्रश्न जे काही आहेत, ओके, फोल्डिंग कटिंगचे, तर हे नॉन रोल रिझनिंगचे प्रश्न आहेत. सो हे निश्चितपणे तुम्ही अटेंड करायला पाहिजे. क्यूब्स अँड डायसेस, घन आणि फासे. क्यूब्स अँड डायसेस, ओके. तर मग त्या घन आहे आणि घन आणि काय फासे, जर का आपण याच्यामध्ये बघितलं तर घन आणि फासे
तर याला कसं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, याला कसं आपल्याला काउंटर करायचं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. की आपल्याला माहिती आहे की घन जे असं असतो तर त्याच्यामध्ये त्याचे 6 पृष्ठभाग असतात. ओके, आणि 8 कॉर्नर्स असतात. याच्यावरून आपल्याला काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेले असतात. फार महत्वपूर्ण पार्ट आहे हा, दरवर्षी एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न असतो. काउंटिंग द नंबर ऑफ फिगर्स, आकृत्यांची संख्या मोजणे, त्रिकोण चौकोन वगैरे मोजणे, हा इतका काही महत्वाचा नाही. अगेन रूट्स अँड नेटवर्क डायग्राम्स इथून जायला इतके रस्ते. आपण आता एक एक्झाम्पल बघितलं होतं, कधी कधी सोपे असतात कधी अवघड. तर हे जे बघा पहिल्या चॅप्टर मध्ये तर तुम्ही प्रत्येकच टॉपिक जो आहे तो महत्वाचा आहे. याच्यात फक्त म्हणजे तुम्हाला हे जे 20 टॉपिक्स आहेत यापैकी हार्डली 17 टॉपिक तरी मिनिमम 16-17 टॉपिक करून जायचे आहेत. यामुळे काही स्किप करण्यासाठी मी तसंही म्हणतो की हे स्किप करण्यासाठी असं काही नाहीये. म्हणून तुम्हाला जे ते सगळं आपल्याला करून जावं लागेल. आता सोडत असताना तुम्हाला सांगितलं की पझल्स सिटिंग अरेंजमेंट दरवर्षी प्रश्न येतात, पण ते जास्त अवघड सोडत बसू नका. आता सोपे सॉल्व्ह करा. आयोगाला आलेले मेनली तुम्ही जे काही आहे तर 2013 पासून तर आतापर्यंत जितक्या परीक्षा झालेल्या आहेत 2013 त्याच्यात तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या टेलिग्रामला दररोज एक पीडीएफ टाकतो 15 वर्षांची. 2013 ते 2020 पर्यंत ज्या काही परीक्षा पूर्व आणि मुख्य परीक्षा झालेल्या आहेत आयोगाच्या, त्याच्यामध्ये जे काही गणित बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न येतात ओके ते सगळे सोडून घ्या. इव्हन जे 25 प्रश्न येतात दर राज्यसेवेमध्ये तर ते राज्यसेवेचे सुद्धा प्रश्न तुम्ही काय करायचे सोडून घ्यायचे. कारण गणित आणि बुद्धिमत्ता राज्यसेवा असो कंबाईन असो, तुम्ही बघा पेपर घ्या कंबाईनचा 2020चा आणि राज्यसेवेचा 2021चा, तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये फारशी काही तफावत जास्त आढळत नाहीये. फक्त प्रोबॅबिलिटी आहे, परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत, ते टॉपिक्स मॅथ्स रिझनिंगचे जे आहेत ते तिथे इथे नसतात सहसा. पण त्यामुळे येणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. आता आलं नाही इतक्या 4 वर्षामध्ये कधी परमिटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी राज्यसेवेमध्ये, पण पुढे येऊ पण शकतं असं काही रूल थोडी आहे. पण असे टॉपिक जर का सोडले पण तर बाकी सगळ्या गोष्टी कॉमन टाईपचे पॅटर्नचे प्रश्न आहेत. असं नाही की बाबा राज्यसेवेमध्ये गणित बुद्धिमत्ता टफ येतं आणि कंबाईन मध्ये सोपं येतं. उलट मला तर कंबाईनचं गणित बुद्धिमत्ता जे ते 2021चा फक्त पेपर होतो. 2020 तर राज्यसेवेला पण टफ होतो. 2021च्या पेपरच्या कम्पेअरमध्ये कंबाईन 2020चा पेपरच्या गणित बुद्धिमत्ता जो काही पार्ट आहे तो जास्त अवघड मला वाटतोय. आता चला नेक्स्ट टॉपिक. आता अशा प्रकारे तयारी सांगितली तर दररोज तुम्हाला जो काही आहे मी म्हणेल की आता कुठलं पुस्तक वाचण्यापेक्षा तुमचा जो काही भर आहे तो गत वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रॅक्टिसवरती असला पाहिजे. तर हे जे 15 प्रश्नांचे जे काही तुमचे सेट आहेत जवळपास किती सेट्स असतील तुम्ही जर आयोगाच्या प्रश्नपत्रिका जर का बघितल्यात मागच्या 7-8 वर्षामध्ये झालेल्या 15-15च्या तर तुम्हाला 40 ते 50 सेट तशीच होऊन जातील. 40 to 50 प्रश्नपत्रिका. या सगळ्या प्रश्नपत्रिकाचे अनालिसिस करून घ्या, थोडली घोटून घ्या प्रश्नपत्रिकांना. दररोज 15 प्रश्नांचा आपला सराव 15 ते 30 प्रश्नांचा आपला सराव जो काही आहे तो असलाच पाहिजे याच्यामध्ये. तर असं तुम्हाला अप्रोच ठेवायचा आहे. नेक्स्ट आपण बघूयात नंबर सिस्टम. तर नंबर सिस्टम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला अनालिसिस करायच्या आहेत. तर नंबर सिस्टम्स आणि त्याचे अप्लिकेशन जे संख्यामाला अक्षरमाला जे आहेत तर ही याच्यावरून आता पुढे जाऊन आपल्याला अंकगणितामध्ये संख्या पद्धती जो काही पार्ट आहे धन संख्या ऋण संख्या रॅशनल इरॅशनल नंबर तर याच्यामधला याच्यावरती आपल्याला ही फक्त बेसिक फाउंडेशन आहे नंबर सिस्टम. आता याच्यावर आपल्याला काय शिकवायचंय आपल्याला समीकरणे बनवणे आले पाहिजे. समीकरण बनवणे इक्वेशन्स. समीकरण बनवणे फ्रेमिंग ऑफ इक्वेशन्स. ओके मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की जर समीकरण बनवणे तुम्हाला आलं आणि पर्सेंटेजेस हा टॉपिक पूर्णतः जर का तुम्हाला आला तर तुमचं अर्ध मॅथ्स तिथेच संपलं. अनेक विद्यार्थी समीकरण बनवता येत नाही म्हणूनच गणिताला घाबरतात आणि तेव्हा त्यांना हव्या असतात शॉर्ट ट्रिका. अनेक लोकांना शॉर्ट ट्रिकांची फार जास्त आवड असते. मी कुठल्याही शॉर्ट ट्रिकला मानत नाही. मी म्हणतो की जेव्हा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट येतो तेव्हाच तुम्ही शॉर्ट ट्रिक अप्लाय करू शकता. तुम्हाला बेसिकच येत नाही गणिताला घाबरण्याचं कारणच आजही आहे की आपल्याला आणि हे काही गणित कोणत्या लेवलचं आहे. विद्यार्थ्यांचं असं नाही गणित मला येत नाही. अरे पण आपण ग्रॅज्युएट लेवलचे झालेलो आहोत आणि आपण अजूनही 5वी 6व्या 7व्या वर्गाचे गणित सोडवतो. बघा तुम्ही तुमच्या कझिन भाऊ बहीण असतील त्यांची पुस्तकं बघा गणिताचे. तुम्हाला तिथे सरासरी शेकडेवारी रेशो प्रपोर्शन्स पार्टनरशिप भागीदारी हे टॉपिक सगळे दिसतात तुम्हाला त्यांच्या पुस्तकांमध्ये. आजही 7वी 8वीचे पुस्तकं बघा तुम्ही त्या लेवलचं हे उदाहरण आहेत आपल्याला आणि याला आपण घाबरतोय. ओके तर उलट समीकरण ज्याला बनवता येतात जो मॅथ्स तोच मॅथ्स करू शकतो. म्हणून इक्वेशन हार्ड म्हणून इक्वेशन बनवायला आपल्याला शिकलं पाहिजे. यामध्ये हे फाउंडेशन झाला. पण महत्वपूर्ण टॉपिक म्हणजे काय लसावी मसावी प्रचंड महत्वपूर्ण टॉपिक. याच्यावरती अप्लिकेशन बेस प्रश्न ते बेलचा आधारित प्रश्न असतात ना इतक्या वाजता इतकी बेल वाजते तितक्या वाजता एक बेल 10 सेकंदानंतर असते दुसरी 15 तिसरी 20 चौथी 25 असं काहीतरी असतं. मग ते एकत्र किती वेळा वाचतील असे अप्लिकेशन बेस प्रश्न असतात. किंवा काम जे त्याला कापतोय आपण मग किती तुकडे त्याचे होतील या प्रश्न आहेत. हे काय लसावी मसावीचे प्रश्न.
ऍव्हरेज म्हणजे काय, सरासरी, सरासरी किती असली पाहिजे काय वगैरे याच्यावरती प्रश्न असतात. पर्सेंटेजेस, शेकडेवारी, देन रेशो, प्रपोर्शन्स अँड व्हेरिएशन्स. ओके, रेशो, प्रपोर्शन्स अँड व्हेरिएशन्स म्हणजे याला काय म्हणतो आपण, गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण. मिक्सचर्स अँड अलिगेशन्स, मिश्रणे. पार्टनरशिप, भागीदारी. ओके, आता यामध्ये सगळेच टॉपिक जे आहेत हे महत्वपूर्ण आहेत. ओके, तुम्ही कुठलाही स्किप करू शकत नाही. प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट मागच्याशी प्रश्न आला होता, दर्शी येत नाही, पण प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हा अप्लिकेशन लक्षात घ्या पर्सेंटेजेसचा. जितकं तुम्हाला पर्सेंटेज येणार ना मित्रांनो, तितकंच तुम्हाला काय येणार, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट येणार. कारण तिकडे काय असतं, तिकडे शेकडा बदल असतो. शेकडेवारीमध्ये बदल काय झाला, इकडे काय असतो, तो शेकडा बदल म्हणजे काय, नफा किंवा काय तोटा. जेव्हा शेकडा बदल निगेटिव्ह असतो तेव्हा तो तोटा झाला, जेव्हा शेकडा बदल पॉझिटिव्ह असतो तेव्हा तो काय झाला, नफा झाला. त्यानंतर फार महत्वपूर्ण टाइम, वर्क अँड वेजेस. आणि याचं अप्लिकेशनच म्हणजे काय, पाईप्स अँड सिस्टम्स, नळ आणि टाकी. अगेन महत्वपूर्ण टॉपिक आहे, टाइम, वर्क अँड वेजेस. टाइम, स्पीड अँड डिस्टन्सेस. सो टाइम, वर्क अँड वेजेस, टाइम, स्पीड अँड डिस्टन्सेस. सो टाइम, स्पीड अँड डिस्टन्सेस म्हणजे काय, वेळ, वेग आणि अंतर. आणि याच्यासोबतच प्रश्न येतात, सोबत याचं जे अप्लिकेशन आहे, ट्रेन्स, बोट्स अँड स्टीम्स. ट्रेन्स आहेत, बोट्स आहेत, स्टीम्स आहेत, याच्यावरती उदाहरण आहेत. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज आणि काय, चक्रवाढ व्याज. याच्यावरती आता जे काही प्रश्न आहेत सरळ व्याजावरती किंवा काय चक्रवाढ व्याजावरती प्रश्न. ओके, हे असतात. प्रोग्रेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. याच्यावरती काही जास्त प्रश्न येत नाहीत. इथपर्यंत आपण इंटरेस्ट वरती प्रश्न 2 वेळा प्रश्न आले 6-7 वर्षामध्ये. तर काय एकदम इंटरेस्ट इतका महत्वपूर्ण आहे असं काही नाही, पण 2020 ला प्रश्न आला होता. ओके, क्वाड्रेटिक इक्वेशन, वर्गसमीकरण याच्यावरती प्रश्न आहे. सेट थेरी फार महत्वपूर्ण पाठ. सेट थेरी म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, संच. हे कशामध्ये येत आहे, तर हे इतके विद्यार्थी हे खेळतात, इतके विद्यार्थी ते खेळतात, तर किती विद्यार्थी काय खेळतील, याला म्हणतो आपण काय, सेट थेरी. परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. तर परम्युटेशन्स म्हणजे काय, क्रमचय आणि संयोग. ओके, तर हा सुद्धा काय हा इतका महत्वपूर्ण पाठ नाही, कारण आपल्या राज्यसेवेसाठी महत्वपूर्ण आहे परम्युटेशन प्रोबॅबिलिटी. आपल्या याच्यामध्ये फक्त मला वाटतं 7-8 वर्षामध्ये एकदाच प्रश्न आलेला आहे. हा होता एजेस फार महत्वपूर्ण आहे. जॉमेट्री आणि मेन्सुरेशन एका वर्षात एखाद 2 प्रश्न येऊ शकतात, बरोबर आहे. पण इतकी पूर्ण जॉमेट्री करत बसायचे, फक्त जे बेसिक जॉमेट्री म्हणजे काही अँगल शोधणे असतील, अँगल शोधण्याची उदाहरणं असतील, किंवा साधा फक्त क्षेत्रफळ काढण्याचं काहीतरी एखाद्या एरियाचं उदाहरण असेल, तर तशी उदाहरण आपण करून ठेवायचे. नाहीतर मग तिथे काढायची गरज नाही. बट एजेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एजेस म्हणजे काय, वयवारी. वयवारीची उदाहरणं नक्की सगळ्यांनी सोडून घ्यायचे. हा वयवारीचा जो काही भाग आहे तो फार महत्वपूर्ण आहे आयोगाच्या दृष्टीने. ओके, तर हा सगळा असा आपला सिलेबस आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणेल की पहिला एक आठवडा, आता सध्याचा एक आठवडा आहे, तो तुम्ही बुद्धिमत्ता करून घ्या, रिझनिंग तुम्हाला करून घ्यायची, आणि त्यानंतरच्या पूर्ण आठवड्यामध्ये तुम्हाला पूर्ण मॅथ्स करून घ्यायचं आहे. पहिल्या आठवड्यामध्ये रिझनिंग आणि त्यानंतरच्या आठवड्यामध्ये काय, मॅथ्स. अशा प्रकारे तुमचं पूर्ण अभ्यासाचं आणि याचं रुटीन जे काही ते असलं पाहिजे. ओके, आणखी काही क्वेरी असेल तर तुम्ही भूषण अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता, टेलिग्राम आणि हे चॅनल सबस्क्राइब करून घेऊ शकता. पेपर सोडवताना मॅथ्स सगळ्यात शेवटीच घ्यायचं आहे, पण पहिले एकदा ओव्हरलुक करून घ्या की मॅथ्स किती प्रश्न तुमचे सुटण्यासारखे आहेत. म्हणजे 13-14 प्रश्न असेल तर मॅथ्सला साठी तुम्हाला वेळ राखून ठेवावा लागेल. नाहीतर मग जर मला वाटतं की 8-9 प्रश्न माझे मी थोडे अटेम्प्ट करू शकतो याच्यामध्ये, तर अशा केसमध्ये मग तुम्ही जीएसला जास्त भर द्या आणि मॅथ्सला नंतर शेवटी या. तर असं तुम्ही हे ठेवू शकता. ओके, तर आणखी काही क्युरियस विद्यार्थी मित्रांनो, तो दुसरं महत्त्वाचं 2018 आणि 19चे 20चं माझं डिस्कशन आहेच बघा. 18 आणि 20चं डिस्कशन आहेच तुमच्याकडे. 17 आणि 20, 18 आणि 19चं मी डिस्कशन तुमचं घेऊन येणार आहे. ओके, सो थांबूयात मग इथे. थँक्यू व्हेरी मच.